नमस्कार. भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध असलेली एक ग्रामपंचायत म्हणजे दापोडे ग्रामपंचायत. दापोडे ग्रामपंचायतीच्या नवीन सरपंच पदाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. ही ग्रामपंचायत अतिशय सक्षम असून भिवंडी तालुक्यातील एक महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून समजली जाते. या दापोडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड अध्यासी अधिकारी अरुण बडगुजर, विस्तार अधिकारी पंचायत समिती भिवंडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी सर्व सदस्य त्यांच्या संगमताने श्रीमती संध्या गणेश पाटील यांची दापोडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. त्यावेळेस त्यांना सन्माननीय पाहुण्यांनी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले. ह्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन पाटील साहेब, तसेच सन्माननीय भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरत पाटील साहेब, तसेच उपसरपंच सदस्य महिला मंडळ, तसेच भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय विकासजी भोईर साहेब, सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ, युवक मंडळ, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सन्माननीय नवनिर्वाचित सरपंच पदावर विराजमान झालेल्या संध्या गणेश पाटील यांना पुढील राजकीय वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. तर चला पाहू या कार्यक्रमाची क्षणचित्रे. आज दिनांक 19/1/2026 रोजी ग्रामपंचायत दापोडे येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी विशेष सभा आयोजित केलेली. या विशेष सभेस उपस्थित असलेले सर्व माननीय सदस्य, सर्व ग्रामस्थ वगैरे प्रकार सर्वांचं मी स्वागत करतो आणि विशेष सभेस सुरुवात करूया. आपल्या विशेष सभेचे कोरम पूर्ण झालेले 6 पैकी 6 सदस्य मान्य उपस्थित आहेत आणि आपल्या सरपंच पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण प्रवर्गातील आहे. माननीय तहसीलदार साहेब भिवंडी यांच्याकडील दिनांक 13/1/2026च्या आदेशानुसार ग्रामपंचायत दापोडे येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी अध्यक्षीय अधिकारी म्हणून माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने आपण अजेंडा प्रसिद्ध केला होता. त्या अजेंडानुसार आज दिनांक 19/1/2026 रोजी सकाळी 10 ते 11 वाजता नामनिर्देशन पत्र घेण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती. विविध कालावधीमध्ये श्रीमती संध्या गणेश पाटील यांचे नामनिर्देशन पत्र सकाळी 10:50 प्राप्त झालेले. त्यावर सूचक म्हणून मान्य श्री विजय गोपीनाथ पाटील यांची स्वाक्षरी आहे. त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रानुसार सदर अर्जाची छाननी केली मी आणि सदर अर्ज हा मी वैध ठरवला. त्यांच्या श्रीमती संध्या गणेश पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने मी अध्यक्षीय अधिकारी अरुण बडगुजर असे जाहीर करतो की ग्रामपंचायत दापोडे येथे सरपंचपदी श्रीमती संध्या गणेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो. त्यांच्या मला खूप खूप अभिनंदन, त्यांना पुढील वर्षी खूप खूप शुभेच्छा आणि आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानून आजची विशेष सभा संपली असे जाहीर करतो. धन्यवाद. आज खरं तर दापोडे ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाची निवड होती आणि माझ्या काकी संध्या गणेश पाटील ह्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. खूप आनंदही होतो आहे आणि वेळ कमी असला तरी काकी, तुमच्याकडे कितीही वेळ कमी असला तरी जेवढ्या वेळामध्ये तुम्हाला चांगलं काम करतील असं काम करण्याचा प्रयत्न करा. मी या विभागातला माझी जिल्हा परिषद सदस्य असलो तरी पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषदमध्ये असू दे, कुठेही काय अडथळा आला विकास कामासाठी तर 100% मी तुमच्याबरोबर असेन. आणि मी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने आणि पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आज संध्या काकींना मनापासून शुभेच्छा देतो आहे की आपण आज सरपंचपदी विराजमान झालेले आहेत. चांगलं काम करा अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आहे. धन्यवाद. आज दापोडे ग्रामपंचायत मध्ये संध्या गणेश पाटील आमच्या काकी या बिनविरोध सरपंच झालेल्या आहेत. खऱ्या अर्थाने त्या या अगोदरच सरपंच त्यांचा काळ होता, पण काही कारणास्तव त्यावेळेला सरपंच होऊ शकल्या नाही. पण आता जो काही काळ मिळालेला आहे
त्याच्यात चांगलं काम कसं काकूंच्या हातून होईल हे काकूंनी बघावं आणि येणाऱ्या काळामध्ये कसं आपलं नाव कायमचं या दापोडे गावामध्ये राहील याकडे लक्ष द्यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि येणाऱ्या काळासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज आमच्या दापोडे गावातल्या संध्या गणेश पाटील आई यांचं सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं आम्ही महादेवी महिला मंडळातर्फे खूप अभिनंदन करतो आणि खरोखर त्यांच्या नशिबाला हे सरपंच लाभलं ते त्यांच्यासाठी म्हणजे खूपच आम्हाला आनंद झालेला आहे का पुढच्या काही काळामध्ये काही गोष्टी घडामोडी झाल्या पण त्यांच्या काळात आज त्यांना तो काळ लाभलेला आहे आणि मी त्यांना सांगेन का खरोखर आपल्या महिलांना काही काय आहे गरज त्याच्याकडे थोडंसं लक्ष करावं. आपल्या गावामध्ये काही महिला बऱ्याचशा गोष्टींमध्ये मागे आहेत का काही इतर कुठल्या कारणामध्ये तर त्यात थोड्या वाटचाळीकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि खरोखर आमच्या दापोडे गावाला आज अभिमान आहे का त्यांना सरपंच पद हा मिळवून दिलेला आहे. धन्यवाद. माननीय श्रीमती संध्या गणेश पाटील यांचं आज सरपंचपदी विराजमान झालेले आहेत. त्यानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ज्या काही वाटचालीमध्ये आता जे काही दिवस राहिले असतील तर माझं तर म्हणणं मस्तपैकी कामं करा आणि चांगलं नाव कमवा. काही कारणामुळं आता जे काही दिवस आहेत सरपंचपदी चांगली कामं करा आणि आपला कसं नाव होईल खराब होईल या दृष्टीने जाऊ नका. आणि मी माझ्या परीने भरतसाहेब आहेत पूर्णपणे मेहनत लावली होती कारण तिथे ताकद आपली कमी पडल्यामुळं त्यावेळेस काही झाला नाही. आता झाला. मला आनंद आहे. माझी वहिनी आहे. माझ्या दादाला पण समाधान आहे. बस एवढं बोलून मी समाप्त. ग्रामपंचायत दापोडेच्या सरपंचपदी संध्याताई गणेश पाटील यांची आज बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम मी माझ्या भोईर परिवारातर्फे आईंचं मनापासून अभिनंदन करतो आहे. उशिरा का होईना पण आज ज्या दिवसाच्या या आई वाट पाहत होत्या तो क्षण तो दिवस सोनेरी दिवस आज त्यांच्या आयुष्यातला आला आणि त्यांना या दापोडाच्या सरपंचपदी बसण्याचा मान मिळाला. आज खरं तर जवळजवळ या पंधरवाड्यामध्ये ग्रामपंचायतचा कार्यकाळ संपतो आहे तरीसुद्धा त्याचा फारच कमी कालावधी मिळालेला आहे. ग्रामपंचायत दापोड्यामध्ये गेली अनेक वर्षे विकासाची चांगली कामं होत आहेत. सर्व मिळालेल्या आपापल्या संधीचा फायदा प्रत्येक सरपंचांनी केलेला आहे आणि चांगली विकास कामं केलेली आहेत. आई देखील आपल्या या मिळालेल्या कालावधीमध्ये
सर्व सन्माननीय सदस्यांना बरोबर घेऊन, उपसरपंचांना बरोबर घेऊन आपल्या गावामध्ये चांगली विकास कामं करतील. जेवढं त्यांच्या थोडक्या कालावधीमध्ये आज त्यांच्याकडे एक श्रीमंत ग्रामपंचायत दापोडी गणली जाते, त्यांच्याकडे जो निधी असेल तो ते चांगल्या कामासाठी वापरतील आणि आपल्या नावाचा ठसा, आपल्या नावाची पाटी ते कामावर लावण्याचा प्रयत्न करतील. पुन्हा एकदा मी त्यांना माझ्या परिवारातर्फे आमच्या पंचायत समिती गणामार्फत त्यांचे मी अभिनंदन करतो. धन्यवाद.